आज या ठिकाणी मला जो आपल्या सर्वांचं इथं स्वागत करण्याचं मला योग मिळाला, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं ऋणी राहणार आहे. मला वाटलं नव्हतं एवढा मोठा कार्यक्रम होणार आहे. सर्वप्रथम दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर या महाशयांना नतमस्तक होतो. महाराष्ट्राच्या जडणघडणीत व देशाच्या जडणघडणीत ज्या महामानवाचा सहभाग आहे त्या सर्वांना मी प्रथम नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्द सुरू करतो. वास्तविक ही जी कल्पना आहे, सिकंदर भाईंनी मला आपण सर्व पत्रकारांना एकदा बोलून चहा पाणी करून इथपासून सुरू झाली. एवढे कॅमेरे मंडळात मला अगोदरच मी दडपणात आहे आणि हे एवढं सगळं. तर मित्रांनो, मूळ जो आपला कार्यक्रम होता तो सर्वांची हितगुज करण्याचा, त्यात दर्पणकारांचं हे नंतर ऍड झालं. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा असा ऍड झाला की आपण सर्वांनी एक जे काही मागच्या काळातल्या आठवणी काढल्या, माझ्या वडिलांविषयीच्या सगळ्या आठवणी जागृत केल्यात. मला तर त्या कायमस्वरूपी माझ्या हृदयात आहेतच, पण आज असं जाणवलं की त्या आठवणी आपणा सर्वांच्या सुद्धा हृदयात तेवढ्याच क्षमतेने आठवणी तुम्ही जपल्यात. त्या मी आपला ऋण कसं व्यक्त करू, किंवा किती लोक येतात किती लोक जातात या जगामध्ये, पण माझ्या वडिलांना तुम्ही एवढं स्मरणात ठेवलंय, त्यांची एक एक आठवण तुम्ही एवढी आज या ठिकाणी बोलून दाखवली, त्यामुळे माझं ऊर खरंच भरून आलेलं आहे. मी तेव्हापासून विचार करत होतो, राजकारण हे काही आमचं क्षेत्र नव्हतं. मी तुम्हाला अगोदर थोडी पार्श्वभूमी सांगतो. माझ्या वडिलांचं निधन 14 मार्च 2011 झालं आणि वडिलांचा कडक स्वभाव यामुळे बरेच लोक दुखावल्या गेलेले असतील असं मला वाटायचं. पण त्यानंतर एक आमच्या संस्थेतून जे लोक काही नोकरीला लागले होते सेवेमध्ये, शासकीय सेवेमध्ये, ते रिटायर होत आले होते. बरेच लोक रिटायर होत असताना त्यांना 4थीची 7वीची आणि 10वीच्या निर्गम उतार्याची गरज पडू लागली. बाबा तर नव्हते, रेकॉर्ड कुठं होतं काही माहित नव्हतं मला, पण तरी मी शोधून काढलं सगळं रेकॉर्ड कुठं आहे. आणि त्यांना तोंडओळख तर होती प्रत्येकाची, त्याच्या माध्यमातून त्यांना मी जे रेकॉर्ड ते जे काही उतारा आहे ते देण्याचा प्रयत्न करू लागलो. आणि त्यांच्याशी जेव्हा हितगुज करू लागलो, सर तुम्ही काय करता, आता कुठून रिटायर झालात, त्यावेळी लक्षात आलं की कमीत कमी 10,000 लोक कर्मचारी म्हणून माझ्या संस्थेत शिकलेले आहेत आणि ते त्यावेळेस रिटायर व्हावं लागले. त्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर पर्यंत जे काही लोक आहेत ते माझ्या संपर्कात आले. त्यावेळी मला माझ्या वडिलांचं एक मोठेपण, जर खरोखरच त्या ठिकाणी संस्था जर उपलब्ध झाली नसती, शैक्षणिक जर सुविधा उपलब्ध झाल्या नसत्या, तर ही लोक काय केली असती, हे एक चित्र मी माझ्या मनाला रेखाटून बघितलो. आणि माझ्या वडिलांचा मोठेपणा मला त्यावेळेस त्यांच्या नंतर जास्त जाणवायला लागला. आता ते जसं जसं आता काळ बराच गेलेला आहे, आता 2011 पासून आज 2026 म्हणजे जवळपास 15 वर्षाचा काळ जरी गेलेला असेल, तरी तुम्ही केलेल्या आठवणी, तुम्ही दिलेल्या आठवणीचा उजाळा ह्या सर्व मला आणखी तीव्र करतात माझ्या वडिलांचं मोठेपण मला कळण्यासाठी. असू द्या, मी तुमचा शतशः धन्यवाद व्यक्त करतो, तुमचा आभारी आहे. माझा दुसरा प्रश्न असा होता, दुसरा एक विषय असा होता
की आपण राजकीय ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. अगोदर तर माझ्या वडिलांच्या निधनानंतर आम्ही जी काही संस्था आहे ती आहे त्या स्थितीमध्ये कशा प्रकारे आपण चालू शकतो, हा आमच्या समोरचा खूप मोठा प्रश्न होता. आम्ही दोन भावांनी मिळून ठरवलं की आजपासून आपण इतकं दोघं एक दुसऱ्याला विचारून काम करायचं की जे निर्णय घ्यायचे जेणेकरून संस्था जिवंत असायला पाहिजे. ही संस्था म्हणजे हजारो विद्यार्थ्यांना संधी देणारी ही अशी एक जननी आहे. ही संस्था आपली जिवंत असण्यासाठी आपल्याला जे काही करता येईल आणि आम्ही त्याच्या मागे लागलो. संस्था जिवंत ठेवण्यासाठी कालांतराने आम्ही थोडं थोडं पण जेव्हा सेट झालो तेव्हा त्याच्यामध्ये एक्सपान्शन करण्याचा प्रयत्न करू लागलो. ह्याच्यामध्येच नातेवाईकांचं मग इंटरफेअर थोडं वाढत चालला होता. तुझी शाळा कोणती, तुझं शेत कोणतं, तुझ्या भावाच्या वाट्याला कोणतं आलं, हा जो एलिमेंट आला आमच्यामध्ये त्याच्यानंतर आम्ही दोघांनी सांगितलं की बाबा हे सगळं काही आपलं आहे आणि आपण विभक्त तर होणारच आहे, मग आपण थोडं थोडं आपण कार्य इकडचं तू कर इकडचं मी करतो अशा पद्धतीने आम्ही ठरवून घेतलं. आणि आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने एक गोष्ट सांगतो, आम्ही दोन्ही भावांनी एक मुद्दा ठरवून टाकला, तो कुठं एक्सपोज करायचा नाही असंही होतं, पण आज तुमच्या समोर सांगतो आम्ही दोघांनी असं ठरवलं की आपापल्या बायकाचं काही ऐकायचं नाही. मग बायकांचं जिथं ऐकलं तिथं काहीतरी मग प्रकार वेगळा होतो आणि उद्या आपण वेगळं होण्याऐवजी आजच रात्री करू असं ठरवून टाकतो. वडिलांचे आशीर्वाद होतेच, तुमच्यासारख्यांच्या सदिच्छा होत्याच. या माध्यमातून नेहरूनगर येथे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी, तसंच लातूर, घरणी, परळीमध्ये संगम आणि दगडवाडी, तसंच परभणी आणि पालम, माळाकोळी, नांदेड आणि कंधार या ठिकाणी नवीन ITI ची स्थापना केली. हे सर्व करत असताना तुम्हाला एक गोष्ट मी सुरुवातीला सांगायला पाहिजे होती. माझे वडील 1965 मध्ये MA होते. त्यावेळेस मराठवाडा विद्यापीठ सुद्धा नव्हतं किंवा औरंगाबादचं विद्यापीठ सुद्धा नव्हतं. 12वी नंतर जर आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल तर उस्मानिया युनिव्हर्सिटी हैदराबादला जावं लागायचं. मग त्या कालावधीमध्ये त्यांचं MA झालं आणि मी शासकीय नोकरी करणार नाही असा त्यांचा जो काही दृढ म्हणजे निश्चय होता. त्या निश्चयानंतर त्यांनी शैक्षणिक संस्था म्हणजे सुरुवात केली आणि अशा पद्धतीने जी संस्थेची उभारणी झाली. सुरुवातच अशी झाली की आर्थिक स्थितीला कसं पुढे जायचं, आर्थिक स्थितीमधून मार्ग कसा काढायचा, हा सुरुवातीपासून तो आजपर्यंतचा आमचा तोच प्रश्न आहे. आम्ही शैक्षणिक संस्था इतक्या उपलब्ध केल्यात, अजून आम्ही ह्याच्या पुढेही जाणार आहे. थोडे 5 रुपये आले की आम्ही काय करतो माहितीये का, समजा यावेळेस आमचं 50 लाख रुपये आमच्याकडे दिसायला लागले. समजा गणेशराव 50 लाख रुपये आज घडीला जर समजा आमच्याकडे असतील तर माझ्या वडिलांनी पण तेच केलं, तेच मी शिकलो. आम्ही एक 20 लाखाचं सिमेंट, 30 लाखाची गजाळी, 5 लाखाची गिट्टी, 2 लाखाचं काहीतरी, ते 50 लाख रुपये जिरून टाकायचे तिथं. आणि उद्या जे काही आपल्याला म्हणजे वेळ येणार आहे, काहीतरी खर्च करावा लागणार आहे, तो आम्ही पुढे कुठून तरी येतील त्याची वाट बघत असंच आजपर्यंत चाललेलं आहे. त्याच्यामुळे सुरुवात जी काही आपण बसवंत सरापासून सुरुवात केली वाटतं बहुतेक हा विषय आर्थिक अडचणीचा. आर्थिक अडचणी सगळ्यांनाच आहेत सर. आर्थिक असं कुणीही नाही, माहित नाही मला काही असतील तर, पण ते 0.1% लोक असतील त्यांच्याकडे खूप पैसा वगैरे असेल. पण आपल्याकडं आपण जिथं राहतो, ज्या वातावरणात राहतो त्या ठिकाणी सगळ्यांना या अडचणी आहेत सर.
आर्थिक सुबत्ता असेल, आम्ही तुमच्यापर्यंत कधी आलो नसो, पण अडचणी पडल्यानंतर कुठं ना कुठं जावं लागतं आपल्याला. ह्या गोष्टी सगळ्यांनाच आहेत. त्याच्यामुळे तो विषय तसा होऊ शकत नाही. आणि शैक्षणिक एक्सपान्शन मध्ये आम्हाला ह्या गोष्टीची गरज पडलीच आहे. आता राहिला प्रश्न, आता विधानसभेला जे काही चित्र होतं, मला कंधारमधून शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्याचं मला शिवसेनेच्याच नेते मंडळींनी मला सांगितलं होतं. त्याच्यात विनायकराव राऊत साहेब, थोरात साहेब असे आहे. वास्तविक इथलं तिकीट देताना नांदेड जिल्ह्याचे एकमेव लोकप्रतिनिधी नागेश पाटील आष्टीकर, मराठवाड्याचे नेते अंबादास दानवे साहेब, विनायकरावजी राऊत साहेब आणि थोरात साहेब, त्या चौघांनी मला कमिटमेंट केलं. मी काही त्यासाठी तयार नव्हतो मी सुरुवातीला, पण मला त्यांनी कमिटमेंट केलं. देऊ त्यात उद्धव साहेबांना काहीतरी हृदयाचा त्रास झाला. उद्धव साहेब काही 8 दिवस बाहेर आले नाहीत. त्या मधल्या काळामध्ये तिकीट दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आलं. आणि त्यानंतर मला सांगितलं की एक ओबीसी आणि जरांगे पाटलाचं उपोषण, यामध्ये दोन समाजामध्ये थोडं जे काही होत होतं, त्यामधून मी बाळासाहेब आंबेडकरांच्या संपर्कात सुद्धा होतो. सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलं मी तिकीट यांना देणार आहे. मागच्या वेळेस जो उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहे, शिवानंद रंगले, माझा लहान भाऊच आहे तो, त्याला तिकीट देण्याचं त्यांनी ठरवलेलं असताना त्यांनी एक यादी पण पाठवून दिली. शिवाय इथं 15 दिवस फिरत होता आणि शेवटच्या दिवशी मला सांगितलं की तुम्हाला तिकीट देऊ का. मी म्हणलं असं कोणाच्या घशातलं मी तिकीट काढून मला इलेक्शन लढवणं एवढं काही मला गरजेचं नाही. मी निवडणूक लढवलीच पाहिजे असंही नाही, मीच एकटा काहीतरी करणार आहे अशातलाही प्रकार नाही. त्याच्यामुळे कृपया तशा पद्धतीचं मला तिकीट नको. चव्हाणांनी जो उल्लेख केला त्याच्याबद्दल मी सांगतो. त्याच्यानंतर वाटलं की आपण नगरपालिकेमध्ये आपण आपलं बघूत, काहीतरी प्रयत्न करूयात. मला काही लोक म्हणले तुझं काय आहे इथं नगरपालिकेत. आता या ठिकाणी जर बघितलं आपण, ही एक पत्रकारांची जी काही मंडळी इथे एकत्र झालेली आहे, ती पत्रकार मंडळी काही मी विशिष्ट माझ्या संपर्कातलेच आहेत हे पत्रकार असं तर नाही. आता या ठिकाणी जर बघितलं, इथून जर बघितलं डॉक्टर जायभाई पासून, हा इकडे हा बसू दे. डॉक्टर जायभाई माझ्या घरात राहत होते आणि आम्ही एक दुसऱ्यासोबत भावासारखं राहिलेले आहे. त्यांच्या कुटुंबाच्या सगळ्या व्यक्तीची, माझ्या कुटुंबाच्या सगळ्या व्यक्तीची त्यांना माहिती आहे. आईला ते आईच म्हणतात, काकूच म्हणतात. बाबांचेही ते अतिशय म्हणजे आदर करणारे व्यक्तिमत्व आहे. इथून जर सुरुवात केली, हबीब तर आमच्या समोर जन्मलेला आहे, बरोबर आहे. आता ते शुभम आहे कॅमेरा घेऊन गच्चा असा, त्याचे वडील आम्ही मित्र आहेत, आम्ही 2 वर्षांनी मोठा होता गृहपाटील आम्हाला. तर हे आहे. गणेशला आता विचारूच नका. 4.5 वर्षाचे असताना आम्ही एका वर्गात बसून ते आजपर्यंत आम्ही मारामारी केल्या असतील, भांडणे केले असतील, तो भाग वेगळा. आणि आता उल्लेख केला त्याने की पक्ष बदलावा लागला असेल, तरी मी त्याला तेवढा मोठा प्रसंग टाकणार नव्हतो, कारण मीच त्याच्या पक्षाकडून जाणार होतो. सचिन मोरे, प्रल्हाद आगपोटे, वाघमारे सर माझ्या वडिलांसोबत तासन तास बसून राहायचे, रात्री 11, 12. काय बाबा हे डॉक्टर राजपूत सर, हे इतके त्यांच्याशी म्हणजे एक कशी चर्चा करायची, यांची कशी होईल बाबा. ते 70 वर्षाचे, 60 वर्षाचे, हे कालची मिशी फुटली नाही, पण तरी एक बौद्धिक चर्चा जी व्हायची ती आजही मला आठवते. ह्याच्यासाठी जे काही बॅरियर लागतं, वय किंवा आणखी इतर, हे नसतं सर, नक्कीच नसतं. इतके त्यांचे विचार, ह्यांनी विचारलेले प्रश्न, ह्यांनी विचारलेले काही जे काही अडचणी आहेत, ह्या सर्वांची चर्चा रात्री 12-12 वाजेपर्यंत चाललेली आहे तुमच्या. तर अशा पद्धतीनं आता
गायकवाड आमचे उमरजचे आहेत. आता त्यांचे आमचे संबंध ते काही शब्दात नाहीत. खासगे आहेत, गिरी आहेत, चंद्रकांत आहे, आणखी सगळे. आता हे पोरग एक नवीन होतं मला हे अगदी नवीन. मला तुझा चेहरा बघितलेला कोणाचा आहे म्हणून हा विषय आता खरोखर सर गणेशलाही विचारा किंवा आणखी कोणी विचारा, आम्हाला जात कधी माहित होती का? जात कशी असते, काय असते, धर्म काय असतो, ह्याविषयी कधीच आम्ही कोणी विचार केला नव्हता. पण आज प्रत्येक जण एक दुसऱ्याला जातीमध्येच. जोपर्यंत आता समजा आता हे बोंबमाळी करत, आता बोंबला कळणार नाही तोपर्यंत चेंज पण नाही कधी. अशा पद्धतीचं हे जे वातावरण झालंय आणि याला खत पाणी घालणारं जे काही आज वातावरण आहे, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत. आता धर्माधर्मामध्ये आणि जाती जातीमध्ये तेढ करणारे जे काही पक्ष आहेत ते माझ्या वडिलांनाच पटले नाहीत. आमच्या रक्तातही तसं जमलं नाही कधी. त्याच्यामुळं काल नगरपालिकेच्या आमच्या तिकिटाचं जे काही झालं, खिचडी झाली आमची. म्हणजे मला तर असं वाटतं की आपलं अपरिपक्वता जी काही होती ती या निमित्ताने सिद्धच झाली काही. आजकाल काय राजकारण खेळता यायला पाहिजे, राजकारण करता यायला पाहिजे. आणि मी या बाबतीत स्वतःला कमजोर समजतो. मला जे काही वाटतंय ते मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला एखाद्याचं आवडलं नाही काही गोष्ट तर मी ते स्पष्टपणे नाही, मला हे जमत नाही म्हणून सांगणार. आणि दुसरी गोष्ट, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी जर अशा गोष्टींना जर विचार करू लागलो, जात धर्म, तर कामं व्हायची कशी? माझ्या संस्थेमध्ये अतिशय वेगवेगळ्या जातीचे लोक आहेत. जो काम करतो त्यांना आम्ही तितकाच रिस्पेक्ट करतो, त्यांचा आदर करतो. तिथं फक्त जात मी हा कन्सेप्ट जर लक्षात घेतला तर मग मला काही जमणार नाही सर. शिक्षणही जमणार नाही, नंतर शाळा पण शिकवणं जमणार नाही. आता काढलेले जे काही मुद्दे आहेत ते मी लिहित होतो. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका मामा, काका अशापैकी असण्याऐवजी जर शासनाकडे लाडके पत्रकार असं एक जर कुठं कन्सेप्ट आला तर तो महत्वाचा आहे. कारण खरोखर एक तर असा मुद्दा मला तुम्हाला सांगावा वाटतो. आज तुम्ही पत्रकार आहात याचा अर्थ तुम्ही चांगले शिक्षित आहात हे, आणि तुम्हाला तुमचं फॅमिली मेंटेन करण्यासाठी एक लेवल पण मेंटेन करावं लागते. कुठेही झोपडपट्टीत जाऊन राहणं शक्य नाही. तुमचं लेवल मेंटेन होण्यासाठी जे काही लागते त्याच्यासाठी खरोखर आर्थिक बळ तर द्यायलाच पाहिजे. पण आणि मी तयार आहे तुमच्यासाठी, त्या गोष्टीसाठी माझी जी काही मी आतापर्यंत, मी खरोखर एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्हाला आत्ताच सांगितलं की मी 2011 नंतर आम्ही स्टेबल आहोत का, हा सगळ्यात मोठा जो प्रश्न होता, किंवा आम्हाला तुम्ही सगळेजण मान्य करता का, ह्याचं कधी मला उत्तर मिळालेलं नव्हतं. पण आज या ठिकाणी आल्यानंतर मला एक वेगळा आत्मविश्वास वाटायला लागलाय की हे पत्रकार कोणीच नाहीत, हे माझ्या कुटुंबातील जे काही व्यक्ती आहेत. आणि आज मी तुमच्यासोबत आता कोणीतरी सांगितलं की पुढच्या वेळी सहकुटुंब आपण घेऊ, पुढच्या वर्षी नाही, आपण लवकरच नेहरूनगर इथं सहकुटुंब एक सहल आयोजित करतो आपण. तुम्ही सांगा. आणि आपल्या कुटुंबाचे जसे आता सरांचे आणि आमचे सर इथं नंतर आलेले जामवंती जवळ कुटुंब, आम्ही बाकीचे जे आहेत ते बालपणापासूनचे आम्ही एक दुसऱ्याला ओळखणार आहे, आणखी 20-25-40 वर्षापासून. पण तुमच्या कुटुंबाच्या आणि आमच्या कुटुंबाची कुठेतरी एकत्रित भेट होणं हे सुद्धा एक माध्यम होऊ शकतं, एक काहीतरी त्यांचे एक सर्कल होऊ शकतं. आणि ते आपण लवकर कसं करता येईल ते उत्तमराव सिकंदर भाई आणि तुम्ही ते आयोजित करावे. नागवटे सरांचं नाव घेतलं तेव्हा
मला त्यांचे शीर्षक एवढे आवडतात. अगोदर आम्हालाही एक छंद लागला होता की आता रेडिओ लावा, कंधार से हाफिज घडीवाला असं नाव ऐकलं की आमचंही ऊर भरून यावं. आम्ही औरंगाबादला शिकायला होतो त्यावेळी हाफिज काका आणि आम्ही, मला वाटतं 1900 आर्थिक बाबतीत आपण जेव्हा चर्चा करत होतो, आपण थोडी हिंमत जर केली तर आपल्याला रस्ते आपोआप मिळतात. ह्याचा मला अनुभव असा आला की शैक्षणिक संस्था सुरू करत असताना हा कार्यक्रम योगायोगाने घडलेला कार्यक्रम आहे. पण आज या ठिकाणी आपण एक चिवडा करावं का, पोहे करावं का, समोसे आणावं का, अशा पद्धतीने मी म्हणलं बा थोडं उशिरा करत, पण आपण जेवणच ठेवतो आपण सगळ्यांनी, आपल्याला जेवायचं सगळ्यांना या निमित्ताने सांगतो. आणि घडत घडत जातं. तुम्ही मनात विचार आणा, एखादं काम घ्यायचं, त्यासाठी रिसोर्सेस कसे उपलब्ध होतील ते नंतर ठरत जाते. त्याला रस्ते आहेत, त्याला रस्ता देणारा सुद्धा आहे. तुम्ही हिंमत करा, धाडस करा, त्याला त्याच्यातून मार्ग निघेल असं मला वाटतं. जर तुम्ही चांगल्या मनाने जर ते सुरुवात केली असेल तर. माझ्या मॅक्सिमम संस्था ह्या विनाअनुदानित तत्वाच्या आहेत, पण इन्फ्रास्ट्रक्चर किंवा विद्यार्थ्यांना सोयी सुविधा ह्या बघितल्या तर शासकीय अनुदानित संस्थांना लाजवेल इतकं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. मागच्या वेळी मलाही वाटतं त्याला 5 वर्ष झाले आपण भेटून, त्या 5 वर्षापूर्वीच तुम्हाला दाखवलेलं आहे. अजून एकदा त्याच्यात काय बदल झालाय काय हे एकदा बघायला मी आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी निमंत्रित करतो. निमंत्रण कधीचं आहे ते नंतर ठरवूयात आपण. क्षेत्रामध्ये मला येण्याचा संदर्भाचा आता त्यानंतर मी म्हणलं बाबा एवढा चांगला कार्यक्रम आणि कौटुंबिक कार्यक्रम आहे, तर या कौटुंबिक कार्यक्रमाला माझी अर्धांगिनी संगीता तिला सुद्धा इथे येऊन बसवा. याचा अर्थ असा नाही की तिला काही राजकारणात उतरायचंय किंवा मी आज इथं प्रामाणिकपणे आपण सगळे एका कुटुंबाचे आहोत हे लक्षात घेऊन मी आज तुम्हाला इथं फक्त एक गप्पा गोष्टी करण्यासाठी इथं बोलवलेलं आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार केलेला नाही, कारण राजकीय पक्ष राजकारणात जेव्हा विचार करत चाललो तेव्हा जातीवादी, धर्मवादी अशा पक्षाशी मी कधी संघ करू शकत नाही किंवा तसा माझा विचार नाही माझा. पण संधी कशी येईल त्यानुसार पुढं काय करता येईल हे आपण नंतर ठरवणार आहेत. आणि ते करत असताना मला जे काही संधी येणार आहेत त्या संधी आपणाशी चर्चा करूनच पुढे मी माझं पाऊल ठेवेल, ही एक मी आज या ठिकाणी आपणा सर्वांना ग्वाही देतो. मला एक सगळ्यात महत्वाचं असं सांगायचं आहे, माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी जी आहे, कुटुंबाचं नाव आज कुठंतरी आपण काहीतरी अविचारीपणे काम करायचं आणि तिथं कुठंतरी त्या माझ्या कैलासवासी झालेले माझे वडील कुणीतरी त्यांना म्हणेल की हे पवारचा मुलगा असं करावं का, ह्या गोष्टीला आम्ही जास्त महत्व देतो, ह्या गोष्टीला आम्ही जास्त घेतो म्हणून मागं राहतो. नाहीतर अपक्षाचा फॉर्म भरायला कोणालाही काही बंधन लागत नाही. कुणी काही तुम्हाला कोण म्हणणार आहे तुम्हाला का भरलास म्हणून. पण जर तिथं काही चुकीच्या गोष्टी घडल्या तर मला नाही पण माझ्या वडिलांना वगैरे त्याचा दोष जाऊ नये ही एक भावना ठेवून मी कोणतीही राजकीय भूमिका अशी हिमतीने किंवा आणखी नेटाने करू शकत नाही. आणि ज्या वेळेस पुढं कधी मला वाटेल त्यावेळी अगोदर मी तुम्हाला सर्वांना माझ्या कुटुंबाचे म्हणून मी तुमचं मार्गदर्शन घेईन, तुमचे विचार घेईन आणिच पुढं ठरवेन मी. आणि आज या कार्यक्रमाला आपण आल्याबद्दल आपले अतिशय आभार, धन्यवाद, नमस्कार.